हॅलो, हाय, नमस्कार. कसे आहात सर्व? होप सर्व मजेत असाल. तर आता रिसेंटमध्ये मी बनवली ताकातली मिरची, जी माझी आई कायम बनवते आणि तिच्या पद्धतीने मला बनवायची होती. सो मी तिला आधी फोन केला आणि म्हटलं, "कसं बनवायचं?" मग तिने मला रेसिपी सांगितली आणि मी ती बनवली. म्हटलं, "चला, आता तुमच्याशी शेअर करणं तर बनतं आहे यार." तर मी ताकातली मिरची बनवायला घेतल्यासाठी आधी मी तयारी घेतली. ताक घेतलं होतं. मी मिरच्या कमी तिखट घेतल्या होत्या. तुम्ही तिखटही घेऊ शकतात आणि बाकीची तयारी घेतली. तर चला बघूया रेसिपी कशी बनवायची. तर मी आधी कढईमध्ये तेल घातलं, त्याच्यामध्ये हिंग घातलं, मोहरी घातली, जिरे घातलं. त्यानंतर लसूण मी थोडा मोठसर असा चेचून घेतला, तो घातला. तुम्ही बारीकही करू शकतात. त्यानंतर हळद घातली, छान सर्व परतू दिलं आणि त्याच्यामध्ये मिरच्या घालून घेतल्या, मीठ घातलं आणि मिरच्या 5 मिनिटं वाफवून दिल्या. एक वाफ काढल्यानंतर मी त्याच्यामध्ये ताक घालून घेतलं. तुम्ही आवडीनुसार ताक कमी जास्त करू शकतात आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये मी कारळं जे मी थोडेसे भाजून घेतले होते आणि थोडेसे जाडसर असे मी मिक्सरमधून बारीक केले होते ते आणि शेंगदाण्याचं 2 चमचाभर कूट घातलं आणि मिरची जी आहे ती शिजवून दिली. अगदी घट्ट अशी तिची कन्सिस्टन्सी होईपर्यंत घट्ट अशी ताकातली मिरची मी बनवून घेतली. तुम्हाला थोडी पातळ हवी असेल तर तुम्ही ठेवू शकतात. ही रेसिपी माझ्या आईची आहे, जी मी तिला विचारली आणि त्यानंतर बनवली आणि खरंच 4 ते 5 दिवस ही मिरची टिकते. थंडीमध्ये खायला तर खूप छान लागते कारण भूक जास्त लागत असते. सो अशा पद्धतीने एकदा ताकातली मिरची नक्की बनवली नसेल तर बनवा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी होती आणि आणखी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि खूप सारी काळजी घ्या. बाय, टेक केअर. हो, सर्वांना हॅपी न्यू इयर.